नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मूळची धाराशिवची कन्या धाराशिव येथील तेरणा इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण करून तिकडं अमेरिकेत गेलेली प्रगती बाबूराव कोळगे ही तसं महाविद्यालयीन जीवनापासून नव्हे तर शालेय जीवनापासून तिला कलेची आवड होती आणि मग विविध कार्यक्रमात सहभागी पण होती. याच याच्यातून तिच्यात लेखन त्याचबरोबर चित्रपट दिग्दर्शन याचा ओढा लागला आणि त्यातून 2017 साली प्रगती कोळगे यांचा पल्याडवाशी हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रांगणात सर्वत्र प्रदर्शित झाला. 2017ला पल्याडवाशी प्रदर्शित झाला. त्यानंतर आपल्या कामाच्या ह्याच्यातून म्हणा किंवा पुढच्या चित्रपटाचे जुळवाजुळवी करण्यासाठी गेलेला कालावधी परत त्या चित्रपटाचं शूटिंग त्याची पुढची एडिटिंग वगैरेची प्रोसेस यात वेळ गेला असावा आणि मग प्रगती कोळगे यांनी 2 सहनिर्मात्याबरोबर निर्मिती केलेला आणि स्वतः दिग्दर्शित केलेला जबराट हा सिनेमा आज मराठी प्रेक्षकांच्यासाठी महाराष्ट्रातल्या बहुतांशी अनेक चित्रपटगृहात तो प्रदर्शित झाला आहे. आज धाराशिव शहरातील ताजमहल टॉकीजमध्ये या चित्रपटाचा ज्याला चित्रपटाच्या भाषेत फर्स्ट डे फर्स्ट शो हा फक्त महिलांसाठीच आयोजित केला होता आणि हा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल झाल्याचं पण सांगितलं जातं. हा चित्रपट शहरातील ताजमहल आणि श्री चित्रपटगृहात पण दाखवला जात आहे. आज या चित्रपटाच्या प्रीमियरला चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका धाराशिवकरांनी प्रगती कोळगे या पण उपस्थित होत्या. त्यांनी दिलखुलासपणे प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यांच्या पल्याडवाशी आणि जबराट या सिनेमाचं वैशिष्ट्य हे आहे की या दोन्ही सिनेमात धाराशिवच्या मातीशी एकरूप झालेले आणि कलाकार पण यात आहे. त्यातही आमचे स्नेही आणि सर्व परिचित असणारे राजेंद्र अत्रे सर यांनी लिहिलेली गाणी या चित्रपटात आहेत. त्यातही अत्रे सरांची जी बैठकीची लावणी या चित्रपटात आहे ती प्रेक्षकांना भुरळ घालते नव्हे, प्रेक्षकांना ह्या चित्रपटाशी जोडण्याचं पण काम करते असंच म्हणावं लागेल. प्रगती कोळगे यांचा उद्याचा अंबाजोगाई येथील तिथल्या चित्रपटगृहात होत असलेला शो पण हाऊसफुल असल्याच्या बातम्या येत आहे. आज त्यांच्या या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळेस त्यांचे धाराशिवमधील खास असे मित्रजन वयस्क मंडळी पण उपस्थित होती. त्यात मग अनिल ढगे असतील, राजेंद्र अत्रे असतील, त्यानंतर त्यांचे बंधू माजी नगरसेवक दर्शन कोळगे असतील, त्यांच्या मातोश्री पण त्यांना आशीर्वाद द्यायला आलेला असतील. हा चित्रपट यशस्वी हो हीच आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलतर्फे प्रगती कोळगे यांना शुभेच्छा.
कळंबच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुकापशे यांनी नगर परिषदेत शहरात कुठल्याही जयंती, उत्सव, लग्न कार्य, विविध समारंभात DJ वापरण्यास बंदी करण्याचा ठराव पारित केला आणि त्या ठरावाच्या अनुषंगानंच काल कळंब शहरात शिवछत्रपती जयंती साजरी झाल्याचं दिसून आलं. जयंतीच्या या मिरवणुकात DJ नव्हतं तर पारंपरिक वाद्य कला याचं दर्शन कळंबकरांना आणि कळंबची शिवजयंतीची मिरवणूक पाहण्यास आलेल्या परिसरातील आसपासच्या गावातील लोकांना तो अनुभव आला होता. या शिवजयंती मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनानं अगदी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. या शिवजयंतीच्या उत्सवात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस, होमगार्ड या कर्मचाऱ्यांना धाराशिव प्रेसच्या कळंब शाखेच्या वतीनं अल्पोपहाराची पाकिटं वितरित करण्यात आली आणि ही पाकिटं अमर चोंदे यांच्या पाकिटाच भरताना आणि पॅकिंग करताना अमर चोंदे यांच्या पुत्रानं विशेष परिश्रम घेतलं होतं. एकंदरीत जिल्हाभरातच काल शिवजयंतीच्या मिरवणुका उत्साहात पार पडल्या आणि कुठंही अनुचित प्रकार घडला नाही हे दिसून असं या आशयाचं वृत्त पण आलेलं नाही. त्यामुळं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन पण तणावमुक्त वातावरणात पोलीस बंदोबस्त करत असल्याचं दिसून येत होतं. या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला आणि रॅली मग सुनील प्लाझा, नगर परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर धुळे मार्गानं पुढे हॉटेल कोहिनूरपर्यंत गेली. तिथून मग जुना दूरदर्शन केंद्र, समतानगर, श्री चित्रपटगृह इथून त्या आंबेडकर चौकात आली. तिथून ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेली. तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि मग तिथं बालकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वावर आधारित अशी भाषणं पण केली. यामुळं नव्या तरुण पिढी शिवाजी महाराजांचं कार्य, कर्तृत्व या सतत त्यांच्या ह्याच्यात स्मरणात राहील हाच उद्देश जिल्हा प्रशासनाचा होता. आपण आता इथंच थांबूयात. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.